अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर समस्यांना तोंड द्यावे लागले। या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अक्कलकोट रोड परिसरातील पंजवानी मार्केट, सादुल पेट्रोल पंप, वज्रेश्वरी नगर, मुद्रा सन सिटी, विराट मॉल परिसरातील नाल्यांची पाहणी करण्यात आली होती। या भागांमध्ये नॅशनल हायवेच्या कामांमुळे नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडथळलेला असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला होता व स्थानिक नागरिक व व्यापारी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते। या संदर्भात आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की नैसर्गिक नाले अडवून किंवा वळवून करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे त्वरित हटवावीत। तसेच संबंधित मिळकत धारकांना 24 तासांची नोटीस देण्यात आली होती। नोटीसप्रमाणे दिलेल्या मुदतीत अनधिकृत अडथळे न हटवल्याने महापालिकेद्वारे थेट कारवाई सुरू करण्यात आली आहे। नैसर्गिक नाले UDCPR मध्ये नमूद केलेनुसार मायनर वॉटर कोर्स असतात। सदर नाल्याच्या दोन्ही बाजूस 6 मीटरचे बफर झोन सोडणे आवश्यक आहे। यामध्ये अक्कलकोट रोडवरील पिंटप्पा गड्डम, मुद्रा सन सिटी अशोक जगदाळे, बालाजी मुटकेरी यांच्या मिळकतीमधील नाल्यात अडथळा निर्माण करणारी बांधकामे, रॅम्प, संरक्षण भिंती, भराव इत्यादींचे पाडकाम हाती घेण्यात आले आहे। पोलीस बंदोबस्तात JCB व डंपरच्या सहाय्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई सुरू केली। आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून कारवाई करण्यात आली असून संबंधित खर्च मिळकत धारकांकडून वसूल करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे। या सुरू असलेल्या कारवाईची पाहणी स्वतः आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी केली। त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊन पुढील नियोजन करावे। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका अकुलवार, प्रकल्प व्यवस्थापक गोकुळ चितारी, प्रकाश दिवांजी, सिनियर इंजिनियर चंद्रकांत गुंडे, विभागीय अधिकारी, संबंधित अधिकारी उपस्थित होते।